गुजरातमध्ये दशकातील सर्वात जलद 30% पावसाची नोंद। पूर परिस्थितीमुळे आतापर्यंत 30 मृत्यू। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा चीन सीमा वादावरती कायमस्वरूपी तोडग्याचा आग्रह। एससीओ परिषदेत भाष्य। संपूर्ण भारतात मान्सून वेळेआधी पोहोचण्याची शक्यता। आयएमडीचा अंदाज पुढील 3-4 दिवसात पूर्ण कव्हरेज। वाणिज्य मंत्री पीयूष गोयल 30 जून रोजी निर्यातदारांशी बैठक घेणार। आंतरराष्ट्रीय व्यापारातील अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत आज उष्माघातासह पावसाची शक्यता। हवामान खात्याचा अंदाज। हवामानात अस्थिरता। 2026 राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धांसाठी भारतीय खेळाडूंवरती नजर ठेवणारी नवी प्रणाली राबवणार एएफआय। FY 2026 साठी भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज। 6.4% धोरणात्मक बदलांमुळे मिश्र प्रतिक्रिया। आज देशभरातील बँका बंद। चौथा शनिवार आणि रथयात्रा निमित्ताने सुट्टी। केनियात आंदोलनादरम्यान हिंसाचारात 19 मृत्यू, 15 जण बेपत्ता। मानवाधिकार संघटनांचा अहवाल। गवी संस्थेचा इशारा। लसीविषयक शंका वाढल्यास दशकेभराचा प्रगतीचा धोका। अमेरिकेत अँटी वॅक्स चळवळीचा प्रभाव।